तर बघा मित्रांनो, संविधान भवन, मी मागच्याच व्हिडिओमध्ये संविधान भवन जुनं आणि नवीनचं उद्घाटन 28 मे 2024 म्हटलं होतं. तर 28 मेच तारीख आहे, बट 28 मे 2023 पाहिजे, कारण की 24 ला तर निवडणुकाच होत्या. ठीक आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की याचं उद्घाटन आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेलं आहे. एक्झामला प्रश्न येऊ शकते की 28 मे 2023 नवीन इमारतीचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर द्रौपदी मुर्मू मॅडम न करता कोणी केलेलं आहे? भारताचे त्यावेळेचे पीएम कोण होते? नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आता सुद्धा तेच आहे. तर बघा, संविधान भवन आपल्याकडे जुनी इमारत आहे आणि नवीन इमारत आहे. या जुन्या इमारतीचं सध्याचं नाव काय असेल? संविधान भवन. कळलं इथं? आणि नवीन इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे 28 मे 2023. प्रश्न महत्वाचा आहे, भारतीय संसदेचे कामकाज नवीन अत्याधुनिक इमारतीत हलवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या जुन्या इमारतीचे नवीन नाव घोषित केलेले आहे. जुन्या इमारतीला संविधान भवन, कॉन्स्टिट्यूशन हाऊस असे संबोधण्यात येणार आहे. लक्षात, ती इमारत ब्रिटिश वास्तुविशारद एस एडविन लुटियन्स यांनी आणि हर्बर्ट बेकर यांनी डिझाईन केलेली आहे. ती कधी आहे? 1927 ची. आपल्याकडे जुने संसद भवन आहे, त्या संसद भवनाचं नाव काय आता? संविधान भवन. आणि नवीन इमारत जी आहे तर ती 28 मे 2023 ला उद्घाटन करून आता त्या इमारतीमध्ये कामकाज चालू आहे. आणखीन प्रश्न विचारला तुम्हाला की नवीन इमारत जेव्हा सुरुवात झाली नवीन इमारतीची, त्याच पहिलं विधेयक कोणतं होतं? तर आपल्याला माहिती आहे की 106वी जी घटना दुरुस्ती आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा लिहिली आहे, 128वा अधिनियम आपल्या विधेयक म्हणतो आपण. कळलं इथं? 106वी घटना दुरुस्ती, नारी शक्ती वंदन विधेयक म्हणतो आपण. लक्षात, किंवा महिलांना 33% आरक्षण म्हणतो आपण. हाच मुद्दा सगळ्यात पहिले त्या विधान भवनात चर्चेला आहे. ठीक आहे. संविधान भवनामध्ये, आपलं संसद भवनामध्ये चर्चेला आहे. समोरची न्यूज, आहे MS गिल. बघा, MS गिल कोण होते? हे काम महत्वाचे आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. पुरस्कार भारतामधला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार भेटलेला आहे त्यांना. पहिला भारतरत्न पुरस्कार गणतो, तो दुसरा आपला पद्मविभूषण म्हणतो आपण. ठीक आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त. पेपरला प्रश्न असा बनेल की MS गिल किंवा यांचं पूर्ण नाव म्हणतो आपण मनोहर सिंग. ठीक आहे, मनोहर सिंग गिल म्हणतो. ठीक आहे. यांना हे कोण होते? तर हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. तर त्यांना कोणता पुरस्कार भेटला? पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1996 ते 2001 या काळात ते देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त या पदावर कार्यरत होते. तर 1996 ते 2001. ठीक आहे. त्यांच्याच काळात EVM मशीन सुरू करण्यात आली. ठीक आहे. EVM मतदानाला ऐतिहासिक सुरुवात झाली. ठीक आहे. आणखीन आहे, नोकरशाह म्हणून निवृत्त झाल्यानंतर गिल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेत 2004 ते 2016 अशा सलग 2 टर्म पंजाब राज्याचे प्रतिनिधी केलेत. आता ही पोलीस भरतीला महत्वाची न्यूज नाहीये लक्षात, किंवा सरळ सेवेला महत्वाची न्यूज कुठली आहे की MS गिल हे कोण होते? तुम्हाला खाली 4 ऑप्शन देईल, त्यामधला ऑप्शन पाहिजे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त. कोणता कालावधी त्यांच्यावाला? 1996 ते 2001. कोणता पुरस्कार त्यांना भेटला? 4 पर्याय देईल तुम्हाला, भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. उत्तर पाहिजे पद्मविभूषण. चला, शांतिनिकेतन आणि होयसळा मंदिर. बघा, युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा. याच्यावर प्रश्न तुम्हाला 100% येईल. एकतर येणाऱ्या क्लास 3च्या एक्झाम मध्ये किंवा कंबाईनच्या एक्झाम मध्ये. शांतिनिकेतन आणि होयसळा मंदिरांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा. काय न्यूज आहे बघू आपण. जागतिक वारसा समितीचे विस्तारित 45वे सत्र सौदी अरेबियातील रियाद येथे पार पडले. या सत्रामध्ये पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन स्थळाला आणि कर्नाटकामधील होयसळा मंदिरांना
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले? कोणत्या 2 स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आले? शांतिनिकेतन आणि कर्नाटकमधील होयसळा मंदिर. ठीक आहे, तर शांतिनिकेतन याचा तुम्हाला पाठपुरावा माहिती आहे का? इतिहासामध्ये तुम्ही वाचताना झालेला असेल की देवेंद्रनाथ टागोर यांनी याची स्थापना केलेली होती. लक्षात. होयसळा मंदिर हे प्रसिद्ध कुठं येतं? कर्नाटकमध्ये येतं. ठीक आहे, दोन्ही नाव लक्षात ठेवायचं. मग आता भारतामध्ये सुरुवातीला होते का? होते. आता आपल्याला माहिती आहे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट होणारे शांतिनिकेतन आणि होयसळा मंदिर यांचा क्रमांक किती आहे? एकूण किती झालेत? जगात सर्वात जास्त कुठे आहे ती सुद्धा माहिती पाहून घेऊ. हा, आता या दोघांना जो दर्जा भेटलेला आहे युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा, ठीक आहे, त्यामुळे भारतातील जागतिक वारसा स्थळे यांची संख्या 42 झाली. 42 हे महत्वाचं आहे. भारतामधील जागतिक वारसा स्थळांची संख्या किती झाली? 42. ठीक आहे, यामध्ये 34 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि 1 मिश्र आहे. हे महत्वाचं नाहीये, पण हे 1 मिश्र लक्षात ठेवायचं. लक्षात, या 1 मिश्रचं तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. भारतामधलं एकमेव मिश्र जागतिक वारसा कुठलं? तर सिक्कीम मधलं. लक्षात ठेवा बस. 41 कोणतं रे? शांतिनिकेतन. 42 कोणतं झालेलं आहे आता? होयसळा मंदिर. ठीक आहे, आणि जगात सर्वाधिक कुठं येतं? इटलीमध्ये. भारतात किती येतं? 42. जगात सर्वाधिक वारसा स्थळ कुठं येतं? इटली. चीन नाही, चीनला 57च येतं. इटलीत किती येतं? 59. भारतात 42. शांतिनिकेतन 1862 मध्ये रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी हे निसर्गरम्य ठिकाण पहिल्यांदा हेरले आणि तेथे शांतिनिकेतन म्हणजेच शांतीचे निवासस्थान नावाचा आश्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ध्यानासाठी अनुकूल वातावरणामुळे देवेंद्रनाथ टागोर यांनी भूपडंगा नावाच्या परिसराचे नामकरण शांतिनिकेतन केले. यांच्या वडिलांनी तिथे कार्य चालू केलं. शांतिनिकेतन हे प्रॉपर नाव कोणी दिलेलं आहे? देवेंद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. समोरची न्यूज आहे. भारतातील बाह्य आणि आवक गुंतवणुकीचा कल. भारतातील बाह्य आणि आवक गुंतवणुकीचा कल कुठं आहे बाबा? ठीक आहे, भारतीय रिझर्व्ह बँक ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 22-23च्या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांद्वारे बाह्य थेट गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली. तसेच देशात येणाऱ्या विदेशी थेट गुंतवणुकीत सुद्धा वाढ झालेली आहे. मग बाह्य थेट गुंतवणुकीबाबत ठळक वैशिष्ट्य काय असेल? भारतातून सर्वाधिक ODI कोणत्या देशात होते? भारतात म्हणजे भारतामधल्या ज्या कंपन्यांना बाहेरच्या कोणत्या देशामध्ये प्रत्यक्ष काय करतात? गुंतवणूक करतात. तर यामध्ये कोणता देश असेल? सिंगापूर सर्वात जास्त वाटा आहे. पेपरला प्रश्न तुम्हाला असा बनेल की भारताची कोणत्या देशात जास्त गुंतवणूक आहे 22-23 या वर्षात? लक्षात, भारत कोणत्या देशातनी जास्त प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे? भारताचा गुंतवणुकीचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर सिंगापूर. लक्षात ठेवायचं. हा किती आहे काय महत्व आहे. आणि 2 नंबर काय असेल? अमेरिका. 5वी जागतिक कॉफी परिषद. ठिकाण महत्वाचं आहे फक्त, बाकी काही महत्वाचं नाहीये. 5वी जागतिक कॉफी परिषद 2023. 5व्या जागतिक कॉफी परिषद आणि एक्सपो 2023 चे आशियामध्ये आणि भारतात पहिल्यांदाच बंगळुरू येथे सप्टेंबर 2023 मध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न असा असेल, 5वी जागतिक कॉफी परिषद खालीलपैकी कुठे पार पडली? नंबर 1 भारत. जर पर्याय असेल तर भारतामध्ये कुठे पार पडली? तर बंगळुरू येथे. बाकी यामध्ये तुम्हाला माहिती कॉफीचे मळे वगैरे आसाम तिकडे आहेतच, आपल्या कर्नाटकमध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे, कर्नाटकचा दर्जा चांगला आहे. तर कॉफी परिषद कुठे पार पडलेली आहे? बंगळुरूमध्ये, कर्नाटक. मोसाद. आता तुम्ही बघा, गेल्या वर्षी म्हणजे 1 वर्षापूर्वी रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध चालू होतं. आता सध्या जन्य परिस्थिती कुठे आहे? इस्रायल आणि पॅलेस्टाईन या देशामध्ये. मग इस्रायलची लक्षात एक राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे, जशी आपली भारताची रॉ आहे, सेम इस्रायलची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे. आणि या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचं नाव आहे मोसाद.
एक्झामला विचारेल मोसाद हे काय आहे, तर तुम्हाला म्हणेल दहशतवादी संघटना म्हणेल, राष्ट्रीय गुप्तचर संघटना, तर उत्तर काय पाहिजे राष्ट्रीय गुप्तचर संघटना. कोणत्या देशाची आहे? इस्रायल या देशाची आहे. ऑपरेशन अजय, इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशामध्ये गाझा पट्टीवर वाद चालू आहे. गाझा पट्टी ही कशाच्या संदर्भात हा सुद्धा प्रश्न येईल. गाझा पट्टीच्या क्षेत्रावर वाद चालू आहे. मग इस्रायल देशामध्ये काही आपले भारतीय नागरिक सुद्धा कामाला आहेत, तिथं निवासी आहेत. त्यांना सुरक्षितपणे या परिस्थितीतून त्यांना ही जी युद्धजन्य परिस्थिती चालू आहे या परिस्थितीत त्यांना तिथं राहायचं नाहीये, त्यांना कुठे यायचं आहे? भारतात यायचं आहे. मग भारतात त्यांना आणण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे? तर ऑपरेशन अजय. लक्षात ठेवायचं, ऑपरेशन अजय हे कशा संदर्भात आहे? तर इस्रायल मधून परत येऊ इच्छिणाऱ्या, ज्यांची इच्छा आहे की परत यायची बा भारतात, इच्छिणाऱ्या आपल्या नागरिकांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय सुरू केले. त्यांच्या सुरक्षित मायदेशी प्रवासासाठी विशेष चार्टर उड्डाणे आणि व्यवस्था करण्यात आली आहे. इस्रायलमधून भारतीयांना भारतात आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे? तर ऑपरेशन अजय. जागतिक भूक निर्देशांक महत्वाचा आहे. भारताचा जागतिक भूक निर्देशांकामध्ये कितवा क्रमांक आहे? भारतामध्ये भूकबळी जातात, भारतामध्ये प्रत्येकाला पुरेसं आणि उत्कृष्ट दर्जाचं अन्न मिळते का नाही मिळत? तर लक्षात, भारतातील कुपोषणाची परिस्थिती कशी आहे आणि भारत कोणत्या स्तरावर आहे, ह्या सगळा आराखडा लक्षात आपल्याला या निर्देशांकातून माहित पडते. जागतिक भूक निर्देशांक 2023 प्रसिद्ध झालेल्या जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत 125 देशापैकी 111व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, 125 देशापैकी आपण 111वा आहे. म्हणजे या भारतामधली जी भूकबळी किंवा म्हणतो आपण भूक निर्देशांकाची परिस्थिती किंवा गरिबी म्हणतो आपण, ही खालावलेली आहे. हे स्थान देशातील भुकेची गंभीर पातळी लेवल दर्शविते. भारत हा भुकेच्या संदर्भात गंभीर पातळीच्या लेवलवर उभा आहे. हे शेजारी देश आपल्यापेक्षा चांगली प्रगती केली असताना म्हटलेलं आहे, ते प्रश्न येणार नाही तुम्हाला. 2022 मध्ये भारत 121 देशामध्ये 107व्या क्रमांक होता, आता 125 मध्ये 111व्या क्रमांक गेलाय. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 नुसार भारताचे गुण किती होते? तर 28.7 आहे, जे जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. बघा, जेवढे जास्त गुण तेवढी भूक परिस्थिती ही बिकट असते. लक्षात ठेवा, भारत गंभीर भूक श्रेणीमध्ये येतो. ठीक आहे, 2023 नुसार जागतिक सरासरी गुण किती? 18.3. आपल्या 28.7 आहेत. हे कंबाईनच्या लेवलचं आहे, आपल्याला याच्याशी मतलब नाही. आपल्याला एवढं महत्वाचं आहे की भारताचा क्रमांक 111वा आहे. तळागाळातील देश म्हणजे सर्वात बिकट परिस्थिती कुठली आहे भुकेच्या संदर्भात? तर सेंट्रल आफ्रिकन सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशाची आहे. बाकी देश नका पाठ करू. हा, आता हे जो जागतिक भूक निर्देशांक आहे, हे कोणत्या निकषावर काय केला जातो, ठरवला जातो? हे निकष पाठ ठेवा लक्षात. 4 आयाम आहेत यांच्यावाले. एक आहे अवपोषण, त्याला अंडर न्यूरिशमेंट म्हणतो आपण. ठीक आहे, त्यानंतर बालकृशता म्हटलेलं आहे, चाइल्ड वॅस्टिंग म्हटलेलं आहे त्यांनी. तिसरा आहे बाल खुरटेपणा. बघा, बाल कृशता कशाला म्हटलं जाते? ज्यांचे वजन त्यांच्या उंचीनुसार कमी आहे अशा 5 वर्षाखालील बालकांना. बघा, काही काही मुलांची उंची जास्त असते पण वजन कसं असते? कमी असते. ज्यांची उंची जास्त आहे पण वजन कमी आहे अशा मुलांना काय म्हणतो आपण? बाल कृशता. जे मुलं 5 वर्षाच्या खालचे आहेत. त्याच्यानंतर बाल खुरटेपणा कोणाला म्हणतात? ज्यांची उंची त्यांच्या वयानुसार कमी आहे. बघा, तिथं वजन कमी होतं, इथं काय उंची कमी आहे. किती वर्षाखाली? 5 वर्षाखालील. आणि चौथा आहे बालमृत्यू. बालमृत्यू, बाल खोटेपणा, बाल कृशता आणि अवपोषण याच्यापैकी तुम्हाला जन्मदर म्हणेल, एखादा वेगळा घटक देऊ शकते ते, हे लक्षात ठेवायचं. हे 4 आयाम आहेत ज्यानुसार भूक निर्देशांक ठरवला जातो. ठीक आहे, हे आवश्यकता नाहीये.
सर्वात मुक्त अर्थव्यवस्था, जगामधली सर्वात मुक्त अर्थव्यवस्था कुठे आहे? सिंगापूर. बघा, मुक्त म्हटलेलं आहे आणि आपण याच्या पूर्वीच पाहिलेलं आहे, भारतातल्या कंपन्या किंवा भारतामध्ये इन्व्हेस्टर गुंतवणूक करणारे मोठ्या प्रमाणात कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केलेली या वर्षी 22-23 मध्ये सिंगापूरमध्ये हिस्सा जास्त आहे. इथे त्यांनी म्हणलं सर्वात मुक्त अर्थव्यवस्था कुठली आहे? सिंगापूर. ठीक आहे. भारताबाहेरील द्वितीय सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे अमेरिकेत उद्घाटन. बघा, प्रश्न तुम्हाला जाणवत दिसत असतील की मंदिर, पुतळा याच्या प्रश्न येतात. एखाद्या बाहेरच्या देशात जर मंदिर उभारलेलं असेल, पुतळा उभारला असेल, उद्घाटन केलेलं असेल, 101% प्रश्न येतो. भारताबाहेरील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन झालेलं आहे कोणत्या ठिकाणी? अमेरिकेतील. ठीक आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी मधील रॉबिन्सविले टाउनशिप येथे 2023 रोजी आध्यात्मिक प्रमुख महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते स्वामी नारायण अक्षरधाम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. एक्झामला प्रश्न विचारल की कोणत्या ठिकाणी? न्यू जर्सी मधील रॉबिन्सविले टाउनशिप मध्ये. जगातलं सगळ्यात मोठं कंबोडियामध्ये आहे. आलेला आहे प्रश्न याच्यावर. डॉक्टर आंबेडकरांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा फडणवीस साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा भारतात पण आहे, तर 72 फुटाचा आपल्या लातूरमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये पण आहे, ज्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. तर आंबेडकरांसाहेबांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा कुठे आहे? तर भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर BR आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात उंच पुतळ्याचे औपचारिक उद्घाटन अमेरिकेच्या राजधानीच्या मेरीलँड उपनगरातील टाउनशिप मधील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे ऑक्टोबर 2023 मध्ये उद्घाटन करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचं याच्यातनी काय महत्वाचं आहे आपल्याला, तर कोणत्या देशात? तर USA मध्ये, अमेरिकेमध्ये. कोणत्या ठिकाणी? तर मेरीलँड या ठिकाणी. नाव काय पुतळ्याचं? स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. बरं, मेरीलँड हे ठिकाण कुठे आहे? वॉशिंग्टन. त्यांची राजधानीतल्या अमेरिकेची काही राजधानी आहे, राजधानी येथील ठिकाण आहे मेरीलँड. किती फुटाचा आहे? 19 फुटाचा आहे. परळी वैजनाथ सोयाबीन संशोधन प्रशिक्षण प्रक्रिया केंद्र, सोयाबीन संशोधन प्रशिक्षण आणि प्रक्रिया उपकेंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? तर परळी वैजनाथला. सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत पाडगाव जिल्हा कोल्हापूर ला राष्ट्रीय स्तरावर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र मिळालेले आहे. आता बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या फक्त एकाच गावाची निवड झालेली आहे राष्ट्रीय स्तरावर. काय म्हणून? पर्यटन ग्राम म्हणून. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम या स्पर्धेत कोणतं गाव आहे? ते पाडगाव आहे. पाडगाव हे कोणत्या जिल्ह्यातलं आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यातलं आहे. ठीक आहे. कोणत्या श्रेणीमधलं पदक मिळालेलं आहे? तर कांस्य. बाकी डिटेल काही पाठ करायची आवश्यकता नाही आपल्याला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष, नवीन अध्यक्ष आहेत आता रजनीश शेठ. रजनीश शेठ यांची MPSCच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. यंग इंडिया अनचेंज उपक्रम कशा संदर्भात आहे? यंग इंडिया अनचेंज उपक्रम कशा संदर्भात आहे? तर हा उपक्रम संपूर्ण मुंबईतील 30 विविध महाविद्यालयात सुरू होणार आहे. ठीक आहे. मुंबईत सुरू होणार आहे. कशासाठी होणार आहे? महिला विषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्यासाठी. कोण सुरू करणार आहे? राज्य महिला आयोग. बघा, राज्य महिला आयोगाचा यंग इंडिया अनचेंज हा उपक्रम मुंबईत वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात येणार आहे. कशासाठी? महिला विषयक गुन्हेगारीला व तस्करीला आळा घालण्यासाठी. रायगडमध्ये मेगा, रायगडची माहिती का घेतलेली आहे आपण? कारण की कोकणातील बरेचसे पेपर बाकी आहेत. रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क देवनार येथे
लेदर पार्क. बघा, दोन गोष्टी होणार आहेत. रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क आणि देवनार येथे काय असेल, लेदर पार्क स्थापन होणार आहे. रायगडचं महत्वाचं आपल्याला मेगा लेदर पार्क खालीपैकी कुठे. आता बघा, हे स्पष्ट दिसणार नाही तुम्हाला, मी सांगतो. हे ITI दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुठे स्थापन होणार. दिव्यांग म्हणजे काय, जे विकलांग व्यक्ती आहेत यांना आता दिव्यांग नाव दिलेलं आहे. ठीक आहे, दिव्यांगासाठी महाराष्ट्रामध्ये विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुठे स्थापन करणार आहेत त्या, तर जिल्हा आहे लातूर. लातूर मधलं हरंगुळ ठिकाण लक्षात ठेवलं तरी चालेल. हा, महत्वाच्या वंदे भारत ट्रेन्स. आता ही न्यूज जुनी आहे, पण मी आता का घेतलेली आहे की एक्झामला असा चर्चेत आहे, एक्झामला असा प्रश्न विचारेल की भारतामधली पहिली वंदे भारत एक्सप्रेस, त्याला ट्रेन 18 म्हणतो आपण, हे कुठं स्थापन झालेली आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून तर कुठपर्यंत धावलेली आहे, तर दिल्ली ते वाराणसी. 2019 आहे, आपल्या लॉकडाऊनच्या पूर्वी आहे. हा, आता ही सुद्धा तुम्हाला स्लाइड व्यवस्थित दिसणार नाही, मी वाचून दाखवतो. राष्ट्रीय वयोश्री योजना. बघा, वयोश्री योजना ही कोणासाठी आहे, जे काही वृद्ध व्यक्ती आहेत, म्हातारपणी त्यांना चालण्याचा फिरण्याचा त्रास होतो, काहींची दृष्टी गेलेली असते, कर्णदोष निर्माण होतात, कळलं इथं. तर अशा व्यक्तींसाठी योजना आहे की ज्यांना या योजनेमार्फत कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळाद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे. हा सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. लक्षात, याच्यात काय होते माहिती आहे का, ही ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमधून कार्यरत आहे आणि जे कृत्रिम अवयव आहेत हे प्रोव्हाइड केले जातात. राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव प्रोव्हाइड केले जातात, त्यांना अनुदान दिलं जाते. ही योजना पात्र ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रगट होणाऱ्या अपंगत्व, बघा मी जे सांगितलं सुरुवातीला तेच, अशक्तपणाच्या मर्यादेच्या अनुषंगाने मोफत उपकरणे वितरित करते. लक्षात, याच्यावर लक्षात काय ठेवायचं, राष्ट्रीय वयोश्री योजना ही केव्हाची, तर ही 2017ची आहे, तारीख एक्झॅक्ट लक्षात ठेवू नका.